न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे सर्वोच्च नेतृत्व तथा माजी उपमुख्यमंत्री लोकनेते अजितदादा पवार यांचा बारामतीत झालेल्या विमान अपघाताच्या अनुषंगाने दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशात देखील हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंबरनाथ शहर यांच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्वेकडील रोटरी सभागृहात लोकनेते तथा माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किसनराव तारमळे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहर अध्यक्ष अंबरनाथचे उपनगराध्यक्ष सदाशिव मामा पाटील यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित सदर सर्वपक्षीय शोक सभेला अंबरनाथ जय हिंद बँकेचे अध्यक्ष विलास देसाई, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, नगरसेवक सुभाष साळुंके, सचिन पाटील, चंद्रकांत भोईर, शिवसेना उपशहर प्रमुख पुरुषोत्तम उगले महाराज, अजय नगरसेवक दाम्पत्य तुळशीराम चौधरी, सरिता तुळशीराम चौधरी, नगरसेविका पूनम शेलार, अश्विनी सचिन पाटील, प्रिसिल्वा डिसिल्वा, माजी नगरसेवक निखिल वाळेकर, मनोज सिंग, नरेंद्र काळे, बळीराम सावेकाका, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंबरनाथ शहर कार्याध्यक्ष डी मोहन, आमाचे अध्यक्ष उमेश तायडे, विजय मौर्य, वामसी कृष्ण, संघाचा मेश्राम तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा सामाजिक न्याय उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार कमलाकर सूर्यवंशी, भारतीय मानवाधिकार संघटनेचे गव्हर्नर अजयराव चिरविला, ठाणे जिल्हाध्यक्ष प्रदीप कुमावत तथा त्यांचे अनेक कार्यकारिणी सदस्य तथा पदाधिकारी, वामसी कृष्णा साने असे इतर अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी तथा कार्यकर्ते, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सुनील आयरे तसेच कार्याध्यक्ष प्रफुल्ल थोरात, हिंदवी भारत संघ संचालक सत्यवर्धन दास बैरागी, विजय मौर्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा अध्यक्ष गणेश गायकवाड, विनोद शेलार तथा पत्रकार बांधव तसेच जनसामान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत प्रशासनावर पकड असणारे अभ्यासू नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। तसेच सदर शोक सभेअंतर्गत उपस्थित राहणाऱ्या अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वोच्च नेतृत्व माजी उपमुख्यमंत्री नेते दिवंगत अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत असा लोकनेता होणे नाही अशा भावना प्रकट करताना अंबरनाथ शहरांतर्गत संपूर्ण सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून समस्त पवार कुटुंबियांना सदर दुःख पचवण्यासाठी ईश्वर शक्ती देव अशी सद्भावना देखील यावेळेस उपस्थित मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज।
आतमध्ये सर्वपक्षीय दादांसाठी आपण श्रद्धांजली ठेवलेली आहे. या छोट्याशा दुःखाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सर्व पक्षाचे लोक आलेले आणि खास करून पत्रकार खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर आहे. घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी म्हणजे असं फक्त चित्र टीव्हीवर दाखवत होतं का ॲक्सिडेंट झालेलं आहे दादांच्या मुंबईला निघून दादांच्या गावात तिकडं, पण दादांना दवाखान्यात हलवण्यात आलेले आहे एवढं माहीत होतं. पण आता ही माहिती कशी मिळावी म्हणून मी परांजपे साहेबांना फोन केला का साहेब अशी अशी गोष्ट खरी का. तर बोलले दादा गॉन दादा गेले. मग आम्ही ठरवलं का आपल्याला तर जावं लागेल. मग आम्ही निघालो इकडनं बदुला तिकडं रात्री 2-3 वाजता आम्ही आलो आणि दादाला प्रेम करणारी एवढी माणसं आम्ही बघितली. रडणारी माणसं, म्हातारी कोतारी सुद्धा रडत होती. जवान तर होतीच, कारण दादाचं एवढं त्यांच्या बारामती एवढं काम आणि मांडणारी लोक त्यांना होती त्या ठिकाणी. आता तर इलेक्शन झालं तेव्हा आम्ही 4 लोक निवडून आलो होतो. मला जिल्हा अध्यक्ष आमचे तारमळे साहेबांनी रात्री मला फोन केला का उद्या मामा कुठे. म्हटलं कुठं नाही तुम्ही सांगा. तर दादाने आपल्याला बोलवले. प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांनी बोलले की 4 लोकांना घेऊन ये. तारमळे साहेबांनी 4च लोक आहेत. 4 काय नंतर 4ची 8 होती 12 होती 4 तर घेऊन या. याला तर कमसे कम सातवण करून आपण आम्हाला घेऊन गेले. त्या ठिकाणी दादा होते, तटकरे साहेब होते, तटकरेंची मुलगी सुद्धा देखील त्या ठिकाणी होते तिथं. आणि त्यावेळेला सुद्धा दादांनी आमच्याशी गप्पा गोष्टी केल्या. गुच्छ देऊन आम्हाला मान सन्मान त्या ठिकाणी दिलं गेलं. पण ही अशी वेळ नको यायला पाहिजे. बघा ना, एखादा मुलगा जातो आणि बापाला खांदा द्यायला लागतो की नाही आवडत आपल्याला. तशी परिस्थिती आज पवारसाहेबांनी यावं का नको यायला पाहिजे होती. आज मुलगा जातो आणि पवार साहेबांवर हे संकट म्हणजे महाराष्ट्रावर संकट, भयानक संकट आहे. तुम्हाला सांगतो अजून एक माझं तुम्हाला एक छोटंसं उदाहरण करणं. आपल्याला ना एक दुःखद याच्यावर ते थोडंसं भजन पण ऐकायचं आहे म्हणून जास्त वेळ घेणार नाही. त्याच्यानंतर मला जिल्हा अध्यक्ष असतील 2-3 मिनटं. अजून एक किस्सा सांगतो. 2015ला महाराजांना ज्ञात असेल कदाचित पहिली युती, महाराष्ट्राची पहिली युती अंबरनाथ नगरपालिकेमध्ये सदामामाने केली होती. आणि मी विचारलं नव्हतं पण मला बोलवलं त्या ठिकाणी आणि मी घाबरतच गेलो होतो. काय होतं काय नाही आपण तर पुढे टाकली घरी आता. आणि त्या ठिकाणी तटकरे साहेब होते त्यावेळेला, त्यावेळेचे प्रदेशाध्यक्ष बरोबर ना. मला दादा वगैरे होते सगळे. मी घाबरत गेलो. मला विचारलं तटकरे साहेब तुम्हाला कोणाला विचारून तुम्ही हा प्रकार केला. फक्त मी एवढा थोडं साहेब बाहेर किती दिवस बसायचं आहे. कुठेतरी वाड्यात लोकांनी ओढून देतात त्यांची इच्छा असते कामाची तिथं पूर्ण करायला पाहिजे ना. मग कुठेतरी सत्तेच्या जवळ जायचं म्हणून तो पहिला प्रयोग 2015ला आम्ही अंबाजोगाईमध्ये केला आणि नंतर महाराष्ट्रात तो जन्माला आला. पण त्यावेळेला सुद्धा सांगितलं बिलकुल काही बोलू नका. त्यांनी निर्णय घेतलेला त्यांचा तो योग्यच असेल. त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला माफ करण्यात आलो. एवढ्या मोठ्या मनाचा माणूस तो आम्ही नाही बघितला कधी. पण दादांवर जे आलेलं संकट महाराष्ट्र नाही हो देशावर सुद्धा आहे. दादाला मानणारी मंडळी कमी थोडी होती का. म्हणून तुम्हाला सांगतो हे आमच्यावर आलेलं संकट राष्ट्रवादीवर त्याचप्रमाणे आताची सरकार आहे युतीवर सुद्धा भयानक संकट आहे. या ठिकाणी एवढंच बोलतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पाटील पोरांच्या वतीने दादाला श्रद्धांजली आपण करतो. हो यानंतर किसनराव नरवाळ यांना विनंती की त्यांनी दादांना श्रद्धांजली अर्पित करावी. स्वर्गीय माननीय नामदार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादाजी पवार आपल्यामधून निघून गेलेले आहेत आणि त्यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला आपण सर्व पक्षीय कार्यकर्ते राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहात. पत्रकार आहात. खऱ्या अर्थानं
दादा एवढ्या लवकर जातील ही कोणालाही कल्पना नव्हती. दादानी 2 राष्ट्रवादी झाल्या तेव्हा दादानी पुढाकार घेऊन या महाराष्ट्राचा झंझावात दौरा केला आणि आपले 50 आमदार त्या ठिकाणी निवडून आणले आणि महाराष्ट्राचा दबदबा त्या ठिकाणी दाखवला गेला. मगाशी सांगितलं सुनील चौधरी माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे जरी काम करत असले तरी हे दोन्ही नेते दादांचा उल्लेख जास्त करायचे. कारण ते नेहमी सांगायचं सकाळी जर कुठलं काम असेल तर फक्त दादांच्याचकडे होणार आणि दादा 6 वाजल्यापासून ते काम करतात आणि म्हणून त्यांना ती सकाळी उठण्याची सवय अतिशय चांगली होती आणि प्रत्येक कार्यकर्त्याला सांभाळून सांगणं, त्याला बोलणं, समजावणं आणि आपल्याचं करणं ही अतिशय महत्त्वाची बाब त्यांच्याकडे होती. पहिला तुम्ही महाराष्ट्राचा हा कारभार ज्यांनी एवढा घेतल्यानंतर आमच्या आता मध्यंतरी महानगरपालिका नगरपालिका सगळ्या निवडणुका लागल्या तेव्हा वरलीला सर्व जिल्ह्याच्या मिटिंग माननीय अजितदादा पवार साहेब आणि माननीय सुनीलजी तटकरे साहेब खासदार आणि प्रदेशाध्यक्ष यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या कमिटीच्या सर्व मिटिंग घेतल्या आणि त्या मिटिंगमध्ये ज्या ज्या काय तुम्हाला अडचणी आहेत, जिल्ह्याला काय काय अडचणी आहेत त्या जिल्ह्याच्या अध्यक्षांनी त्यांनी सांगावं. त्या ठिकाणी अजितदादांनी माझं पहिल्यांदा नाव पुकारलं की नाव बोला ठाणे जिल्ह्याचं काय आहे ते. तेव्हा आम्ही परिस्थिती त्या ठिकाणी सांगितली की सदामामाने आमच्याकडे आत्ताच प्रवेश केला होता आणि नगरसेवक आम्ही उभे केले, नगराध्यक्षाचा उमेदवार आम्ही उभा केला आहे. दादांना अभिमान वाटला. काही का हो ना तुम्ही उभे आहात, आपल्या जोडीला कोणी येऊ अगर न येऊ आपण ती निवडणूक जिद्दीने लढू आणि ती लढण्याकरता शक्ती आम्हाला खऱ्या अर्थाने दादाने दिली. सत्काराच्या टायमाला माननीय सदामामाला अगदी खांद्यावर हात फिरून सांगितलं की राष्ट्रवादी तुम्ही जोमाने वाढवाल याची मला शक्यता आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जी राष्ट्रवादी आहे ती माननीय अजितदादा पवार यांच्यामुळे संपूर्ण उभी आहे. जेव्हा तुम्ही कॅबिनेट संपल्यानंतर ऑफिसला आल्यानंतर पार्टीला रोज प्रवेशासाठी लोकांची गर्दी असायची, ती गर्दी फक्त दादांच्या कृपेने होती. आज महाराष्ट्राचा शपथविधी घेताना ताईंना सुमित्राताईंनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, पण शपथ घेताना वाटत होतं की हा प्रसंग एवढा कठीण असताना सुद्धा ताईंनी ते ओझं डोक्यावर घेऊन मनावर दगड ठेवून आपलं काम पुढे नेण्याकरता दादाचं स्वप्न पूर्ण करण्याकरता ती शपथ घेतली आणि त्या कामाला सुद्धा लागल्या. खऱ्या अर्थानं मी परमेश्वराला विनंती करेन की या महाराष्ट्रामध्ये सर्व ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आपण वरून द्यावी आणि परमेश्वरानं त्या ताईंना आणि मुलांना त्यांना शक्ती द्यावी. आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत असताना माननीय प्रमोदजी इंद्राव साहेब, माननीय आनंदजी परांजपे साहेब यांनी आम्हाला घेऊन त्या ठिकाणी दादांच्या सर्व आमच्या काय लहान सहान गोष्टी असतील ते सांगून पूर्ण करण्याचं काम या दोघी नेत्यांनी आम्हाला केलं आणि नागपूर अधिवेशनला आम्ही गेलो होतो. नागपूर अधिवेशनमध्ये आपल्या संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या लोकांना दादानी आपल्या बंगल्यावर बोलवून सर्वांना जेवण दिलं. ही अतिशय कुठलाही माणूस गेला, कुठला पक्षाचा माणूस गेला तरी त्यांनी कागद दिला ना तो बघितला तर त्यांनी हा विचार केला नाही का हा शिवसेनेचा आहे, मनसेचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे. कुठल्या पक्षाचा नसताना सुद्धा त्याचं काम होत होतं. ही दादांची किमया आहे. म्हणून नेहमी म्हणतात एकच वादा अजित दादा. ही संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्या टायमाला त्या ठिकाणी गेलो त्या टायमाला महाराष्ट्रामध्ये नेते तर होतेच, पण बाहेरच्या देशातले सुद्धा नेते आले होते. बाहेरच्या मुख्यमंत्री त्या ठिकाणी दादांना श्रद्धांजलीसाठी आले होते. ही अतिशय मोठी बाब आहे. महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा नेता जाणं आणि त्या पैतावर एवढी माणसं येणं हा दादांचा शेवटचा प्रयोग आहे. दादा आपल्यातून निघून गेले ही फार मोठी खळी आहे, कधीही न भरून निघणारी आहे. राष्ट्रवादीचं अतोनित नुकसान झालंय पण महाराष्ट्राचं सुद्धा फार मोठं नुकसान झालंय. या माझ्या महिलांना जी योजना त्यांनी चालू केली
की ज्या योजनेमध्ये महिलांचं घर चालत होतं त्या घराला खऱ्या अर्थानं त्यांनी ती संधी दिली, ती निव्वळ दादांच्या क्रियामुळे झाली. अर्थमंत्री असल्या कारणानं त्यांना दर महिन्याला ते पैसे जमा करणं आणि खात्यातून काढून देणं ही तारेवरची कसरत होती. मगाशीच जैन बँकेचे चेअरमन विलास देसाईंनी सांगितलं, अर्थ खातं हे फार कठीण आहे. कोणाला दिलं तर दुसऱ्याला दुखतं, दुसऱ्याला दिलं तर तिसऱ्याचं दुखतं. हे सर्व वाटत असताना दादांची कसरत असे. अर्थसंकल्प आज कित्येक वर्ष दादा मांडतात, पण कुठल्या माणसाची बोलायची हिंमत नाही. जेव्हा मिटिंगला उभे राहिले तर कोणाची बोलायची ताकद नाही, आणि बोलले तर त्याला समजावण्याची किमया दादांच्या मध्ये होती. दादा आज आमच्यातून गेले. आम्ही पोरकं झाले अंबरनाथ शहराच्या वतीनं आणि ठाणे जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीनं मी माझ्या तारमळे कुटुंबाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आपण सामायिक सर्वजण 2 मिनिटं उभं राहून दादांना शेवट